इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयात कसं पास हो हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अतिशय कमी मार्कामध्ये इंग्रजी विषयात कसं पास होता येतं याचं एक चांगलं प्रेझेंटेशन आज आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. पहा मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा यामध्ये सर्वात जास्त फेल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इंग्रजी विषयात असते. या सर्व विद्यार्थ्यांनी हा विषय आणि त्याच्यात पास होण्यासाठीची स्ट्रॅटेजी जर समजून घेतली तर कोणताही विद्यार्थी या विषयात नापास होऊ शकत नाही. ते कसं आज आपण पाहूयात. त्याचबरोबर कमीत कमी किती मार्कामध्ये तुम्ही बोर्ड परीक्षेला पास होऊ शकता हेही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या विषयाची माहिती होईल आणि सर्वच आपण बोर्ड परीक्षेत या विषयामध्ये पास हो. तर चला सुरू करूयात. हा काल आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयात पास होण्यासाठी किती मार्कांची गरज असते. तर तिथं आपण एक डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित विचारात घेतलं होतं. त्याच्याही पेक्षा अजून लो मार्कामध्ये कसं पास होऊ शकतो याचं हे दुसरं उदाहरण आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने ह्या विषयात आपल्याला पास व्हायचं आहे. मी त्यासाठी सांगितलं होतं कोणताही विषय घ्या, त्याच्यात 35 किंवा 35पेक्षा जास्त गुण मिळाले की तुम्ही पास होतात. मग तुम्हाला 12वीला 6 विषय द्यायचे आहेत, तर ह्या 6ही विषयांमध्ये 35पेक्षा जास्त गुण मिळाले की तुम्ही पास असणार आहात. मग 35 गुण कसे मिळवायचे हा आपल्या पुढं प्रश्न आहे. तर मी म्हटलं की तुम्ही बाकीच्या विषयांचे अभ्यास चांगले करा, त्याच्यात 35च्या पुढं मार्क असतील त्याच्यात तुम्ही पास होणारच आहेत. मग राहिला 35पेक्षा कमी गुण मिळालेले विषय. समजा ह्या ठिकाणी इंग्रजी आणि अर्थशास्त्र असे 2 विषय मी घेतलेत की ज्यामध्ये तुम्ही फेल होत आहेत. जर तुम्हाला फार लोवेस्ट मार्कांमध्ये पास व्हायचं असेल तर त्यासाठी 2च विषय तुम्ही 35पेक्षा कमी मार्कासाठी ठेवले पाहिजेत. म्हणजे उरलेल्या 4 विषयात तुम्ही सुटले पाहिजेत. पूर्ण गुणांनी 35 गुणांनी किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्कांनी पास झाले पाहिजेत. ही पहिली अट आहे आपली त्याच्यासाठी. दुसरी अट आहे की समजा इंग्रजीमध्ये तुम्हाला जर फार अवघड इंग्रजी विषय जात असेल तर दुसरा एखादा विषय जर तुमचा अवघड आहे तर त्याला कमीत कमी 30 मार्क मिळवलेच पाहिजे, तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. म्हणून आणखी एक विषय अवघड असेल तर तो 30 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुणांचा असावा. आणि इंग्रजीला मग तुम्ही 25 गुण जरी मिळवले तरी देखील पास होऊ शकता. कारण बोर्डाने आपल्याला सांगितलं की एका विषयाला जास्तीत जास्त 10 मार्काचा ग्रेस आम्ही देऊ. म्हणजे बोर्ड फ्रीमध्ये 10 मार्क तुम्हाला एक विषयाला देणार आहे. आणि दुसऱ्या राहिलेल्या विषयाला 5 मार्क पण बोर्ड द्यायला तयार आहे. असे 15 गुण बोर्ड आपल्याला ग्रेस म्हणून देतं. मग इथं ह्या कंडिशनमध्ये इंग्रजीला जरी तुम्हाला 25 मार्क पडले तरी बोर्डाने दिलेले 10 मार्क आणि इतर विषयाला आवश्यक असलेले 5 मार्क असे 15 मार्क देऊन तुम्ही 12वी पास होऊ शकता. यामुळे या कंडिशनचा विचार करून आपण कमीत कमी इंग्रजी विषयाला किती गुण बोर्डाच्या परीक्षेत मिळवायचे हे समजून घेऊया. मी सांगितले पास होण्यासाठी आता तुम्हाला 30 मार्कांची गरज नाही. काल आपण 30 मार्कांचं पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय आपण फक्त 25 मार्क तुम्हाला बोर्ड परीक्षेत मिळवायचे. तर हे 25 मार्क मिळवण्यासाठी आपल्याकडे 2 परीक्षा होणार आहेत. एक तोंडी परीक्षा आणि एक बोर्डाची 80 मार्काची परीक्षा. तर ही तोंडी मार्क जी परीक्षा आहे जी आपल्या कॉलेजमध्ये होते ती 20 मार्काची आणि बोर्डाकडून घेतली जाते ती 80 मार्काची. असे मिळून आपले 100 मार्काचा हा विषय आहे. तर यामध्ये मी म्हटलं होतं की तोंडी परीक्षेला सगळे अधिकार आपल्या शिक्षकांच्या हातात आहेत. तर शिक्षकांशी चांगलं बोलून, गोड बोलून, त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांच्याकडून आपल्याला 18 मार्क मिळवून घ्यायचे आहेत. ते सांगतील त्या गोष्टी करायच्या, प्रयत्न करायचे, चुकू द्यात काही हरकत नाही, त्याला ते मार्क द्यायला तयार असतात. तुम्ही जर त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही तर मग मार्क कमी करतील. पण त्यांना ते सांगतील त्या गोष्टी फॉलो करा आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने वागा, 18 मार्क तुम्हाला मिळून जातील. बोर्डाच्या परीक्षेमध्ये 80 मार्काची परीक्षा होणार आहे. त्याच्यात फक्त 7 मार्क मिळवा तुम्ही. असे दोघांचे मिळून किती मार्क होतील? 18 अधिक 7 25 मार्क होतात.
मी म्हटलं होतं इंग्रजी विषयाला आपल्याला किती मार्क मिळवायचे 25. कारण हे जे 18 आणि 7 मार्क आहेत ते मिळून तुमचे होणार आहेत 25 आणि 10 मार्क आपल्याला सवलतीचे बोर्ड देणार आहेत. असे टोटल ह्या सगळ्यांची बेरीज केली तर बेरीज होईल 35. किती होईल 35. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी 35 गुण मिळून या विषयात पास होणार आहात. मग बोर्डाच्या परीक्षेत किती मार्कांची गरज आहे? बोर्डाच्या परीक्षेमध्ये फक्त 7 मार्क मिळवायचे आहेत. मग इंग्रजीच्या अख्ख्या 80 मार्काच्या परीक्षेमध्ये तुम्ही 7 मार्क मिळवू शकणार नाहीत का? सहज मिळवता येतील. आणि मग हे 7 मार्क मिळून देखील पास इंग्रजीमध्ये होऊ शकतात. हे 7 मार्काचे कोणते प्रश्न आहेत की जे कोणताही विद्यार्थी सोडू शकतो आणि पास होऊ शकतो, त्याविषयी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणारच आहोत. सांगणार आहे मी कसे हे 7 मार्क मिळवायचे तुम्हाला फार कमी अभ्यासामध्ये, आणि सगळे विद्यार्थी ते मिळू शकतात की कोणाला इंग्रजी येत असू द्यात अथवा नसू द्यात तरी देखील तुम्ही ते 7 मार्क मिळवू शकतात. एवढं सोपं आहे. त्यामुळे इंग्रजी विषयाची भीती अजिबात मनामध्ये ठेवू नका. ह्या विषयाला घाबरू नका. सहज तुम्ही पास होऊन जाल. पण यासाठी 1-2 अटी मी पूर्वी सांगितलेल्या आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत की तुमचे 2च विषय ग्रेसिंगसाठी ठेवायचे. बाकीचे 4 विषय पूर्णपणे तुम्ही पास झाला पाहिजेत. इंग्रजीसोबत दुसरा विषय त्याला 30 आणि 30पेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे कुठल्याही कंडिशनमध्ये. आणि मग इंग्रजीला 25 मिळाले तरी तुम्ही पास होऊ शकता. त्या 25च्या क्रायटेरियात 7 मार्क बोर्डाला पडले तरी तुम्ही पास व्हाल. अशा प्रकारचं ह्या ठिकाणी सिच्युएशन बनते. आणि ही सिच्युएशन ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आली त्यांना कळालेले असेल की आपण फक्त 7 मार्कात देखील इंग्रजी विषयात पास होऊ शकतो. याचा फायदा आपण घ्यायचा आहे. कारण हे सवलतीचे गुण जे आहेत ते फक्त एकदाच दिले जातात जर प्रथम तुम्ही परीक्षेला बसले असाल तर. पण जर तुम्ही रिपीटर झालात, एकदा फेल झालात, तर यानंतर कुठल्याही प्रकारची सवलत बोर्डाकडून मिळत नाही. मग 35च्या 35 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळवावे लागतात. त्यामुळं मग पासिंग होणं फार अवघड होऊन बसतं. त्यामुळे पहिली संधी असेल तुमची सर्वांची तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या आणि या विषयामध्ये पासिंगचे तरी मार्क सहज मिळवा. चला, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे 7 मार्क आपण कसे मिळवायचे याच्या संदर्भातल्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.